Hello, dear students. Welcome to episode 6 of our series One Day One Concept. आज आपण लर्न करणार आहे एकदम सोपा आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट, तो म्हणजे प्रॉफिट. पण प्रॉफिट कशावर डिपेंडंट आहे? सो प्रॉफिट इज डिपेंडंट ऑन इन्कम अँड एक्सपेन्सेस. सो प्रॉफिट अंडरस्टँड करण्यासाठी लेट्स अंडरस्टँड इन्कम अँड एक्सपेन्सेस. इन्कम्स. नाउ, income is an amount received from various business sources. It is cash received, or we can say it is a cash inflow for the business. Now we have to understand examples of income. कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत इन्कमचे? तर मेन सोर्स ऑफ इन्कम आहे कुठल्याही बिझनेससाठीचा सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि त्याबरोबर काही अदर सोर्सेस पण इन्कमचे आपण कन्सिडर करतो किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतो. ते म्हणजे इंटरेस्ट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, ऑल सच आर इन्कम. सो आपल्याला बाहेरच्या एखाद्या सोर्स मधून जर पैसे मिळायला लागले तर आपण त्याला इन्कम म्हणणार आहे. आणि ट्रेडिंगसाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंगसाठी सगळ्यात महत्वाचा सोर्स ऑफ इन्कम आहे दॅट इज सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, नाव इन्कम नंतर दुसरा कन्सेप्ट येणार आहे जो आपल्याला प्रॉफिटकडे घेऊन जाणार आहे, तो आहे एक्सपेन्सेस. इन्कम म्हणजे उत्पन्न, एक्सपेन्सेस म्हणजे मराठीमध्ये खर्च. सो इन केस ऑफ एक्सपेन्सेस, इट इज अमाऊंट स्पेंड फॉर रेग्युलर बिझनेस ऍक्टिव्हिटीज. आता एक्सपेन्सेस मध्ये ऍक्च्युली दोन प्रकार आहेत, एक तर रेग्युलर बिझनेस एक्सपेन्स किंवा फिक्स्ड असेट साठीचे एक्सपेन्सेस. या फिक्स्ड असेट साठीच्या एक्सपेन्सेसना आपण म्हणणार आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. फॉर द टाइम बिंग आपण ते बाजूला ठेवूया. सो आपण रेग्युलर बिझनेस एक्सपेन्सेसवर फोकस करू. नाउ एक्सपेन्सेस आर कॅश आउटफ्लो, ओके, फॉर द बिझनेस. इन्कमच्या केसमध्ये काय होतं? कॅश इनफ्लो होता, पैसे येत होते. एक्सपेन्सेसच्या केसमध्ये कॅश आउटफ्लो होणार आहे. आता बिझनेसचे मेजर एक्सपेन्स कुठले? तर जर आपण सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस जर आपण इन्कम कन्सिडर केला तर परचेस ऑफ गुड्स किंवा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट हा बिझनेसचा मेन एक्सपेन्स आहे. त्याच्याबरोबरीनं आणि कुठले कुठले एक्सपेन्स बिझनेस करत असतो? सॅलरीज अँड वेजेस येईल, लाईट अँड टेलिफोन येईल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी येईल, रेंट, रेट्स, टॅक्सेस, ऍडव्हर्टाइजमेंट, कॅरेज. एक्सपेन्सेसची लिस्ट ही बरीच मोठी आहे. सो हे सर्व एक्सपेन्सेसचे एक्झाम्पल्स आहेत. इन्कम पैसे येणार, एक्सपेन्सेस पैसे जाणार. ऑब्व्हियस आहे, प्रॉफिट होण्यासाठी इन्कम शुड बी मोर दॅन द एक्सपेन्सेस. सो प्रॉफिटचं इक्वेशन काय बघितलेलं आपण? इन्कम मायनस एक्सपेन्स ऑर रेव्हेन्यू मायनस कॉस्ट. आता आपण प्रॉफिटचं एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला अजून क्लॅरिटी येऊ शकेल. सो लेट से दीज आर सम इन्कम फॉर एनी बिझनेस. सपोज राम एक बिझनेस करतोय आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे इन्कम मिळत आहे. तर मेन सोर्स झाला सेल ऑफ गुड्स, लेट से इट इज 3 lakhs, इंटरेस्ट रिसिव्ड 10,000 आणि कमिशन रिसिव्ड आहे 40,000. आता बिझनेस करणार म्हटल्यावर त्याला काही एक्सपेन्स करायला लागणार हा इन्कम मिळवायला. काही एक्सपेन्सेसची एक्झाम्पल घेऊ. सॅलरीज पे करायला लागल्या आहेत, लाईट अँड टेलिफोन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट करायला लागणार आपल्या प्रॉडक्टची किंवा सर्व्हिसेसची, आणि अदर एक्सपेन्सेस. आता टोटल इन्कम किती झाला बघा, टोटल एक्सपेन्सेस किती झाले बघा. सो टोटल इन्कम इज 3,50,000. टोटल एक्सपेन्सेस आर कन्सिडरिंग ऑल दिस, चेक करा किती होतात ते, 2,50,000. या बेसिसवर आपला प्रॉफिट किती होणार आहे करंट इयरचा? सो यू जज इट करेक्टली, प्रॉफिट झाला आहे आपला 1,00,000 रुपीज. सो बिझनेसचे सगळे इन्कम व्यवस्थित रेकॉर्ड केले, बिझनेसचे सगळे एक्सपेन्सेस व्यवस्थित रेकॉर्ड केले की बिझनेसचा त्या वर्षीचा प्रॉफिट पण आपल्याला समजणार आहे. तर यामध्ये क्रेडिट इन्कम आणि क्रेडिट एक्सपेन्सेसकडे आपल्याला थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागेल. पण हे जर करेक्ट आलं तर बिझनेसचा प्रॉफिट करेक्ट कळेल आणि बिझनेसमॅनला समजेल की आपण ह्या वर्षी बिझनेस करून किती प्रॉफिट मिळवलेला आहे. आय होप तिन्ही सोपे कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील. सो विथ दिस वी विल एंड दिस एपिसोड. थँक यू व्हेरी मच.